विश्व किती मोठं आहे, किती विशाल आहे. रात्रीचं आकाश, हजारो तारे. रात्री तुम्ही आकाशाकडे पहा, तुम्हाला हजारो तारे दिसतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, हे विश्व नेमकं किती मोठं आहे? आज आपण ज्या पृथ्वीवर राहतो, ती या संपूर्ण विश्वात किती लहान आहे, हे कदाचित तुम्हाला विश्वासही बसणार नाही. स्पेसमधून फिरणारी पृथ्वी. आपण ज्या ग्रहावर राहतो, तो ग्रह म्हणजे पृथ्वी. पृथ्वीचा व्यास सुमारे 12,742 किलोमीटर आहे. आपल्याला पृथ्वी खूप मोठी वाटते, कारण इथे महासागर आहेत, पर्वत आहेत आणि जवळपास 8 अब्ज लोक राहतात. पण अंतराळातून पाहिलं तर पृथ्वी फक्त एक छोटासा आणि निळा गोळा आहे. पृथ्वी ज्या प्रणालीमध्ये आहे, ती म्हणजे सोलार सिस्टम. या सोलार सिस्टमच्या मध्यभागी आहे सूर्य. सूर्य इतका मोठा आहे की त्यामध्ये 13 लाख पृथ्वी मावू शकतात. म्हणजे पृथ्वी सूर्याच्या तुलनेत धुळीसारखी आहे. आपल्या सोलर सिस्टममध्ये 8 ग्रह आहेत: मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरानियस आणि नेपच्यून. यामध्ये ज्युपिटर हा सर्वात मोठा ग्रह आहे. ज्युपिटर इतका मोठा आहे की त्यामध्ये 13,000 पृथ्वी मावू शकतात. आपला सूर्य ज्या गॅलेक्सीमध्ये आहे, ती म्हणजे मिल्की वे गॅलेक्सी. या गॅलेक्सीमध्ये 100 ते 400 अब्ज तारे आहेत आणि प्रत्येक ताराभोवती ग्रह असू शकतात. मिल्की वे गॅलेक्सीचा व्यास सुमारे 1 लाख लाईट इयर आहे. लाईट इयर म्हणजे अंतर मोजण्याची एक पद्धत. प्रकाश एका सेकंदात 3 लाख किलोमीटर प्रवास करतो. 1 वर्षात प्रकाश जितकं अंतर पार करतो, त्याला लाईट इयर असे म्हणतात. ते अंतर आहे 9.46 ट्रिलियन किलोमीटर. मिल्की वे ही युनिव्हर्समधील फक्त एक गॅलेक्सी आहे. विश्वात अब्जावधी गॅलेक्सीज आहेत. यातील काही गॅलेक्सीज आपल्या मिल्की वेपेक्षा खूप मोठ्या आहेत. उदाहरणार्थ IC 1101 ही गॅलेक्सी मिल्की वेपेक्षा जवळपास 50 पट मोठी आहे. यामध्ये 100 ट्रिलियनपेक्षा जास्त तारे असू शकतात. आपण जे युनिव्हर्स पाहू शकतो, त्याला ऑब्झर्वेबल युनिव्हर्स असे म्हणतात. त्याचा व्यास सुमारे 93 बिलियन लाईट इयर आहे. हे अंतर इतकं प्रचंड आहे की कल्पना करणंही कठीण आहे. वैज्ञानिक एडविन हबल यांनी एक मोठा शोध लावला. त्यांनी शोधलं की गॅलेक्सीज एकमेकापासून दूर जात आहेत, म्हणजेच युनिव्हर्स सतत एक्सपेंड होत आहे. या संपूर्ण युनिव्हर्समध्ये पृथ्वी एक छोटासा ठिपका आहे आणि त्या पृथ्वीवर पण तरी मानवाने या विश्वाची रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.